मित्रांनो नमस्कार। आज जगभरात असंख्य कार्स आपला प्रवास करत आहे, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, या प्रवासाची सुरुवात कोणत्या कारने केली असेल आणि त्या कारची निर्मिती कोणत्या व्यक्तीने केली असेल? या आणि अशा इतर बाबीचा उलगडा करण्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू करत आहोत। त्या व्हिडिओ सिरीजचं नाव आहे द अनटोल्ड स्टोरी ऑफ कार्स। मी तुमचा होस्ट तौसिफ शेख आपले स्वागत करतो। तर चला माझ्यावर कारच्या अद्भुत दुनियेत। जगातील पहिली कार बेन्झ पॅटर्न मोटर वॅगन होती। कार्ल बेन्झ यांनी 1886 मध्ये ही कार बनवली। 29 जानेवारी 1886 रोजी पेटंटही मिळवलं। या कारमध्ये अंतर्गत ज्वलन इंजिन, इंटरनल कंपोजिशन इंजिन वापरले गेले होते आणि ती 3 चाकी होती। 1886 मध्ये या कारची पहिली सार्वजनिक चाचणी झाली आणि ती यशस्वी झाली। म्हणूनच कार्ल बेन्झ यांना जगातील पहिल्या गाडीचे जनक मानले जाते। मित्रांनो, हेच ते कार्ल बेन्झ यांनाच पहिल्या कारचं जनक संबोधलं जातं आणि हीच ती पहिली कार ज्याने कारच्या प्रवासाची सुरुवात केली होती। मित्रांनो, कारचा शोध लागण्यापूर्वी आपल्याकडे जी वाहतुकीची साधने होती त्यात प्रामुख्याने पायी चालणे, सायकल चालवणे, बैलगाडी, घोडागाडी चालवणे इत्यादी दळणवळणाचा समावेश होता। पण कारचा शोध लागल्यामुळे आपला हा प्रवास सुखकारक आणि अतिशय जलद झाला। मित्रांनो, कार्ल बेन्झ यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1844 मध्ये जर्मनीतील कार्लसुरे या शहरात झाला। त्यांचे वडील हे लोहार काम करायचे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, गरिबीची होती। यात त्यांच्या वडिलांना निमोनिया झाला व ते मृत्युमुखी पावले। या प्रसंगानंतर घराची सर्व जबाबदारी ही त्यांच्या आईवरती आली। कार्ल बेन्झच्या आईंना वाटत होते की मुलांनी आपले शिक्षण घ्यावे। कार्ल बेन्झ हे लहानपणापासून हुशार होते। त्यांना नवीन संशोधन करणे, नवीन गोष्टी शिकणे यात रस होता। शालेय शिक्षणानंतर 19व्या वर्षी कार्ल बेन्झ यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आत्मसात केली। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका स्केल फॅक्टरीत ड्राफ्टमन आणि डिझायनर म्हणून कार्ल बेन्झ यांनी काम केलं। सुरुवातीपासून आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांचा जास्त रस होता। 1868ला त्यांनी स्केल फॅक्टरीचं काम सोडलं आणि ते फॉर्झाईनला गेले। तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं व त्यालाही रामराम ठोकून ते व्हेनियामध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करू लागले। जवळजवळ 7 ते 8 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली, मात्र त्यांचं मन काही त्यामध्ये रमेना। 1871 मध्ये त्यांनी ऑगस्ट रिटर या मेकॅनिकल कंपनी जॉईन केली, मात्र ती कंपनी पहिल्याच वर्षात डबघाईला आली। अशा वेळी बेन्झ यांनी त्यांची प्रियसी बर्था रिंगरच्या मदतीने कंपनीला या अडचणीत बाहेर काढले। अर्थात लग्नात मिळालेल्या हुंड्यामध्ये कंपनीचे शेअर्स विकत घेतले। 20 जुलै 1872 रोजी कार्ल बेन्झ बर्था यांच्याशी लग्न केले। मित्रांनो, या कंपनीमध्ये त्यांनी नवीन इंजिनाच्या उत्पादनासाठी काम सुरू केले। अधिक दर मिळवण्यासाठी त्यांनी 1878 मध्ये नवीन पेटंटवर काम करण्यास सुरुवात केली। पहिल्यांदा त्यांनी 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन बनविणार यावर फोकस केला। खूप अभ्यासानंतर, परिश्रमानंतर त्यांनी ते इंजिन बनवलं। हे इंजिन बनवताना त्यांना अनेकदा अपयश आलं, मात्र त्यांनी हार मानली नाही। मित्रांनो, त्यांनी ते इंजिन बनवून पूर्ण केलं। त्याचं पेटंट त्यांना 1880 मध्ये मिळालं। मित्रांनो, 2 स्ट्रोक इंजिनच्या यशानंतर स्पार्क प्लग, क्लच गिअर, वॉटर रेडर, स्पीड रेग्युलेशन सिस्टीम, स्पार्क इग्निशनचा शोध लावून त्याचे त्यांनी पेटंट मिळवले। मात्र माहीतच आहे आपल्याला, समाजात कोणतरी चांगलं काम केलं तर पाय ओढणारी माणसं असतातच। प्रोडक्टवरील हाय प्रोडक्ट कॉस्टमुळे मॅनहाइम बँकातील कार्ल यांना जॉईंट स्टॉक कंपनी बनण्यास भाग पडले। या घटनेमुळे कार्ल नाखुश होते, कारण इतकं जीव ओतून काम करूनही त्यांच्याकडे फक्त 5% शेअर्स आणि संचालक म्हणून माफक पद शिल्लक होते। आणि सर्वात वाईट म्हणजे नवीन उत्पादने तयार करताना त्यांच्या कल्पनाचा विचार केला जात नव्हता। म्हणूनच कार्ल यांनी एका वर्षानंतर 1883 मध्ये त्या कॉर्पोरेशनमधून त्यांनी माघार घेतली। मित्रांनो, कार्ल यांची लहानपणाची आणखी एक आवड म्हणजे सायकल रिपेअरिंग। ते मॅनहाइममधील मॅक्स रोज आणि फेडरिक्स एस्लिगर या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात ते काम करू लागले।
तिघांनी इंडस्ट्रियल मशीन्सचे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली, जिचे नाव होते बेन्झ अँड सी. कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडे कॅरेजेस म्हणजे बग्गीचा वापर केला जात होता. पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनवण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाईल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी 4 स्ट्रोक इंजिन, ॲडव्हान्स कॉईल इग्निशन अशा अनेक गोष्टी वापरल्या. 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली, ज्याचे नाव होते बेन्झ पेटंट मोटर वॅगन. 29 जानेवारी 1886 रोजी जर्मनीतील जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र बघा मित्रांनो, मात्र प्रदर्शनाच्या दरम्यान बेन्झ पेटंट मोटर वॅगनची भिंतीशी टक्कर झाली आणि हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या, म्हणून कार्लने मोटर वॅगन मॉडेल 2 तयार केले. त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा आणखी चांगले बदल केले. 1891 मध्ये त्यांनी मॉडेल क्रमांक 3 सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले होते. मित्रांनो, सरप्राईज आहे, जगातील पहिली कार जी यशस्वी मॉडेल नंबर 3 आहे तीही आहे, जी कार्ल बेन्झ यांनी बनवली मोटर वॅगन व्हॅन, जी सक्सेसफुल राहिली. 3रं मॉडेल सरांचं यशस्वी झालं. त्यांच्यासाठी 1 लाईक आणि सबस्क्राईब तर बनतं. या कारचा आणखी एक मजेदार किस्सा जे आपण आता शेअर करणार आहोत, ते त्यांच्या वाईफने केलेलं आहे. लेट्स सी. स्टोरी जेव्हा कार्ल बेन्झ घरी नव्हते, बेसिकली पुरुष घरी नसतात त्यावेळी अशा गोष्टी वाईफ करत असतात. बर्था यांनी प्लॅन काय केला, त्यांनी त्यांच्या मुलासह गाडीतून त्या प्रवास चालू केला. मॅनहाईम जिथे दाम्पत्य राहायचं इंटरेस्टिंगली, तेथून फॉर्झाईम म्हणजे बर्था यांचं माहेरघर जवळपास 97 किलोमीटर दूर होतं. त्यांनी बेत आखला की आपण आपल्या घरी त्या कारने जायचं. वाटेत त्यांना असं आढळलं की आजूबाजूला लोक विदाऊट हॉर्स ती गाडी बघत आहेत. लोकांना कुतूहल झालं, लोक घाबरले, पण लोकांनी म्हटलं अरे याला काय समथिंग झपाटलेलं आहे, काय कसे तरी डिफरंट आहे. तर त्यांनी लोकांना न जुमानता तो प्रवास त्यांनी स्वतः केला. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं, हे वापरून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. यावेळी जुगाड म्हणून बर्था यांनी पाहिले, ब्रेक लायनर तयार केले. असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेली धाडसाची माहिती मिळाली आणि आपल्या कामावर केला त्यांचा विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेन्झ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म. या वाक्याचा जन्म हा असा झाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पहिल्या कारची स्टोरी का हा तर प्रसंग आहे, ही तर हिस्ट्री आहे. तर यामध्ये ते नमूद झाला. आणि ही स्टोरी आपल्याला जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा आणखीन एकदा तुम्हाला भेटू अशाच नवीन स्टोरीमध्ये. ती असेल कारची स्टोरी. आणि खरोखरच स्टोरी आपल्याला आवडली ना, थँक्यू.